महाराष्ट्र आपल्या रोजच्या कामाची तयारी करत असतानाच एका भीषण बातमीने अवघ्या राज्याला हादरवून सोडलं। बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झाला आणि त्यात विमानातील 5ही जणांचा अंत झाला। या अपघातात महाराष्ट्राने एक दमदार नेतृत्व गमावलेच, पण त्यासोबतच एका तरुण मुलीचीही स्वप्न या दुर्घटनेत कायमची भिजली आहेत। या दुर्घटनेतील सर्वात चटका लावून जाणारी गोष्ट म्हणजे फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी यांचा मृत्यू। वरळीतील बीडीडी चाळीत राहणाऱ्या एका सामान्य कुटुंबातील या लेकीचा प्रवास असा अनपेक्षितपणे संपेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत या बातमीच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। पिंकी शिवकुमार माळी असं या तरुणीचे पूर्ण नाव। मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ क्रमांक 29 मध्ये पिंकी आपल्या कुटुंबासह राहत होती। विमानात फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करणारी पिंकी अत्यंत कर्तबगार आणि आपल्या कुटुंबाशी घट्ट जोडलेली मुलगी होती। ती दररोज कामावर गेल्यावर आपल्या घरच्यांना आवर्जून मेसेज करायची किंवा फोनवर बोलायची। मात्र त्या काळ्या बुधवारी जेव्हा घरातून फोन गेले आणि समोरून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, तेव्हाच माळी कुटुंबाच्या काळजात धस झालं होतं। त्यांची ही भीती थोड्याच वेळात सत्यात उतरली आणि पिंकीच्या निधनाची बातमी येऊन धडकली। पिंकीच्या जाण्याने तिच्या वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तिचे वडील स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते होते। पिंकीने काही दिवसांपूर्वीच वडिलांना शब्द दिला होता की ती त्यांचे बोलणे दादांशी म्हणजेच अजित पवारांशी करून देईल। त्यावेळेस काही कारणास्तव वडिलांना फोन उचलता आला नाही आणि ते बोलणे राहून गेले। आजच्या प्रवासात पुन्हा एकदा पिंकी आपल्या वडिलांचे बोलणे दादांशी करून देणार होती। वडिलांची ती इच्छा पूर्ण होणार होती, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। अजित पवारांशी वडिलांचे बोलणं करून देण्यापूर्वीच काळाने पिंकीवर घाला घातला आणि त्या दोघांचाही या अपघातात अंत झाला। या अपघातात केवळ पिंकीच नाही तर अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचाही मृत्यू झाला। विदीप हे देखील मुंबईतील कळवा परिसरातील रहिवासी होते। अत्यंत मनमिळाऊ आणि मदतीला धावून जाणारा हा पोलीस अधिकारी सकाळीच उत्साहाने कर्तव्यावर गेला होता। त्यांच्या घरी आई, वडील, पत्नी आणि 2 लहान मुलं असा परिवार आहे। विदीप यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या आईचा आक्रोश पाहून संपूर्ण चाळ हळहळली। ज्या हाताने सकाळी त्यांना कामावर जाताना पाहिलं होतं, त्याच हातांना आता त्यांच्या मृत्यूची बातमी पचवणं कठीण जात आहे। एका बाजूला महाराष्ट्राचे विजनरी नेतृत्व असलेले अजित पवार तर दुसऱ्या बाजूला आपलं करिअर घडून कुटुंबाला आधार देऊ पाहणारी पिंकी माळी आणि कर्तव्यनिष्ठ विदीप जाधव या सर्वांच्या अकाली जाण्याने अनेक स्वप्न अधुरी राहिली आहेत। पिंकीच्या वडिलांची आपल्या नेत्याशी बोलण्याची ती शेवटची इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही। वरळीच्या त्या छोट्याशा घरातून सुरू झालेला पिंकीचा हा आकाशी झेप घेण्याचा प्रवास बारामतीच्या एका शेतात कायमचा विसावला आहे। या भीषण विमान दुर्घटनेने केवळ 5 जीव गेले नाहीत, तर 5 कुटुंबांच्या आशा आणि आयुष्याची स्वप्न कायमची उद्ध्वस्त केली आहेत। पिंकी माळी आणि त्यांच्या सोबत असलेल्या सर्व मृतांना थोडक्यात कडून भावपूर्ण श्रद्धांजली।